मी ऑपरेशन नंतर डोळ्यासाठी काय काळजी घ्यायची आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फेको इमल्सिफिकेशननी केलेली असली, त्याला टाका टाकलेला नसला तरी आपण ऑपरेशनसाठी डोळ्यात छोटी का होईना एक जागा केलेली असते. त्यामुळे आपल्याला ऑपरेशनच्या डोळ्यात थोडंसं कचकचत असणार आहे, दुखत असणार आहे, पाणी आल्यासारखं वाटत असणार आहे, लालसर वाटणार आहे. डोळा असं वाटणार आहे की डोळा पूर्ण उघडत नाही किंवा समोरची इमेज एखादी वस्तू डबल दिसल्यासारखं वाटणार आहे. त्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं आहे. हे सगळे त्रास काही तासांसाठी काही दिवसांसाठी आहे. जसे आपण डोळ्यात औषधं घालणार आहेत तसं हे सगळे त्रास कमी होणार आहे. एखादी गोष्ट जशी आपल्याला खरचटतं आणि ती आपल्याला त्रास सहन होण्यासारखं असल्या कारणामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तसं ह्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. पण हेच त्रास जर का न सहन होण्या इतके असतील तर आपल्याला हॉस्पिटलला येऊन लगेच दाखवायचं आहे. आपल्याला डोळ्याच्या ऑपरेशनच्या जागेतून बाहेर काही येऊ नये म्हणून जोर नाही करायचा आहे. म्हणजे संडास करताना, लघवी करताना जोर करू नये, खोकला करू नये, दळकन उठू नये, जड वस्तू उचलू नये. ज्या व्यायामाने आपल्या डोळ्यावर ताण पडेल असा व्यायाम करायचा टाळायचा आहे. डोक्याला मसाज करणं टाळायचं आहे. जास्त किंवा आवश्यक नसेल असा प्रवास करायचा आपल्याला टाळायचा आहे. बाहेरील हवेतील जंतू डोळ्यात जाऊन आपल्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर आपल्याला डोक्यावरनं आंघोळ करायची टाळायची आहे. खांद्यापासून खाली रोज आंघोळ केली तरी चालेल, पण खांद्यापासून वरचा भाग स्वच्छ पाहिजे म्हणून आपण ओल्या कपड्याने तो पुसून घेऊ शकतो. ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्या डोळ्याचा भाग सोडून आपण बाकी चेहरा ओल्या कपड्याने पुसू शकतो. डोळ्याला निर्जंतुक नसलेलं कुठलीही गोष्ट लावायची नाहीये. डोळा आपल्याला जर का साफ करायचा आहे तर एक तर स्टराईल स्वॅबने ते आपल्याला साफ करायचं आहे किंवा छोट्या भांड्यात सकाळी कापूस घेऊन तो कापसाचे बोळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. ते उकडलेले कापसाचे बोळे थंड झाल्यानंतर दोन बोळे काढायचे, पूर्ण पिळून घ्यायचे, जेणेकरून कापसातलं पाणी डोळ्यात जायला नको. एका बोळ्याने खालची पापणी, एका बोळ्याने वरची पापणी स्वच्छ करून घ्यायचं. जो भाग स्वच्छ करायचा आहे त्याच्या विरुद्ध डायरेक्शनने बघायला सांगायचं. ज्यावेळेस डोळ्याच्या जवळ स्वच्छ करायचं आहे तर तेव्हा हलक्या हाताने स्वच्छ करायचं आणि पहिल्यांदा डोळ्याच्या जवळनं साफ करायला सुरुवात करायची व नंतर हळूहळू बाहेरचा स्वच्छ करायचं. व बाहेर गेल्यावर दाब दिला तरी चालेल, पण डोळ्याजवळ दाब देता कामा नये. जो गोळा खालची पापणी स्वच्छ करायला वापरलाय तो फेकून द्यायचा. नंतर एका दुसऱ्या गोळ्याने वरची पापणी स्वच्छ करायची. डोळे बंद करा. ज्यावेळेस वरची पापणी साफ करायची, फोल्ड्स मध्ये जर का घाण साचलेली असेल तर एका बोटाने वरची पापणी ओढून घ्यायची, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यायचं. वरच्या बाजूने दाब दिला तरी चालेल, डोळ्यावर दाब देता कामा नये. पापणीवर जर का ड्रॉप साचलेला असेल केसांवर तर चिमटीमध्ये पकडून हळूहळू स्वच्छ केला तरी चालतंय. दररोज आपल्याला सकाळी डोळे उघडून घ्यायचे आणि डोळा साफ करायला वापरायचा. असं महिनाभर चालू ठेवायचं. अजून आपल्याला डोळ्यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे, तर आपल्याला डोळा चोळायचा नाहीये. महिलांनी टिकली लावली तरी चालेल, पण कोरडं कुंकू, हळद हे आपल्याला लावायचं नाहीये. तसेच चेहऱ्याला पावडर, अंगारा, भंडारा आपल्याला लावायचं नाहीये. लहान मुलांना आपल्याला शक्यतोवर जवळ घ्यायचं नाहीये, कारण ते पटकन काळ आपला गॉगल ओढतील किंवा डोळ्याला इजा होईल म्हणून लहान मुलांना आपल्या जवळ घ्यायचं टाळायचं आहे. आपल्याला तंबाखू, दारू, सिगरेट याचं सेवन टाळायचं आहे. आपल्याला दिवसभर हवेतील जंतू डोळ्यात जाऊ नये म्हणून गॉगल लावून ठेवायचा आहे. आणि रात्री आपण गॉगल काढल्यानंतर आयशील्ड लावून घ्यायची आहे, किंवा आयशील्ड नाही जमत असेल लावायला तर आपल्याला गॉगल लावला तरी चालणार आहे. ज्या डोळ्याचं आपण ऑपरेशन केलेलं आहे त्या कुशीवर आपल्याला झोपायचं टाळायचं आहे. हे कशासाठी टाळायचं आहे? कुशीखाली आपला डोळा दाबला जाऊ नये, नकळत डोळा चोळला जाऊ नये म्हणून आपल्याला त्या कुशीवर झोपायचं नाहीये. आपण बाहेर हिंडायला नाही जायचंय. आपण घरातल्या घरात हिंडू फिरू शकणार आहे, पण बाहेर जायचं टाळायचं आहे.
महिलांनी घरकाम करणं टाळायचंय, जसं केर काढू नये. केर काढताना धुळीचे कण डोळ्यात गेल्यावर इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून ते टाळायचंय. फरशी पुसणे आपल्याला टाळायचंय. घाण पाणी डोळ्यात जाईल, त्यानंतर वाकून आपल्याला जोर करावा लागेल, म्हणून आपल्याला ते फरशी पुसायचं टाळायचंय. आपल्याला स्वयंपाक करणं सुद्धा टाळायचंय, कारण तिखट मिठाचे हात डोळ्याला लागतील किंवा तेलाची फोडणी देताना डोळ्यात काही उडेल, म्हणून आपल्याला स्वयंपाक करायचा सुद्धा टाळायचा आहे. ऑपरेशन केल्यानंतर जेवणासाठी कुठलंही पथ्य नाही. पण जर का आपल्याला आधीचे आजार असतील, जसं डायबिटीस असेल, तर त्या आजाराचं पथ्य आपल्याला पाळायचं आहे. त्या आजाराचे औषधं आपल्याला वेळेवर घ्यायचे, त्यात कुठलाही बदल करायचा नाही. जर आपण रक्त पातळ करायची गोळी असेल आणि ती 2 दिवस आधी ऑपरेशनच्या आधी आपण बंद केलेली असेल, तर ती ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही वेळेवर घेऊ शकता. तुमच्या फिजिशियनच्या सल्ल्यानुसार ती घेऊ शकता. आपण ऑपरेशनसाठी जी औषधं दिली आहेत, काही गोळ्या दिल्या आहेत आणि ड्रॉप्स दिले आहेत, हे आपल्याला हॉस्पिटलमध्ये स्टाफकडून लेबल करून घ्यायचे आहेत. ड्रॉप आपल्याला कसा टाकायचा आहे, तो कसा उघडायचा आहे. आपण ड्रॉप हा कधीही त्याला सुई टाचणी टोचून ओपन करायचा नाहीये. त्याला एक साईडला रिंग दिलेली असती, ती आपल्याला अशी काढायची आहे. ती कॅप ओपन केल्यानंतर रिंग काढल्यावर आपल्याला कॅप परत थोडीशी जोराने टाईट करायची आहे आणि परत ओपन केल्यानंतर तो ड्रॉप उघडला जाईल आणि त्यातनं एक एक थेंब बाहेर यायला लागेल, म्हणजे ड्रॉप ओपन होईल. आपल्याला हे ड्रॉप कसे टाकायचे आहेत, तर जे कोणी ड्रॉप टाकतील त्यांनी हात स्वच्छ धुवून टाकायचे. प्रत्येक वेळेस ड्रॉप टाकताना थोडा शेक करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस ड्रॉप टाकायचा असेल त्यावेळेस एकच थेंब टाकायचा आहे. ज्यावेळेस 2 किंवा 3 ड्रॉप एकत्र येत असतील तर एक आणि दुसऱ्या ड्रॉपमध्ये 3 ते 5 मिनिटाचं अंतर ठेवायचं आहे. ऑपरेशनसाठी लागणारे ड्रॉप हे सांगितल्याप्रमाणे डोळ्यात टाकायचे आहेत आणि फेर तपासणीला येताना आपल्याला फाईल, ड्रॉप आणि एक नातेवाईक सोबत यायचं आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला परत फेर तपासणीला बोलवलंय त्यावेळेस आपल्याला यायचं आहे. आपल्याला कुठलाही त्रास जर का असेल तर फेर तपासणी ज्या दिवशी सांगितले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही कधीही कॉल करू शकता किंवा हॉस्पिटलला येऊ शकता. सतत आपण तुम्हाला काळजी घेण्यासाठी सांगतोय की बाहेरचे जंतू जाऊन इन्फेक्शन होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. तुम्ही सकाळी कन्सेंट वाचताना सुद्धा बघितलं असाल की त्यात मेन्शन केलेलं आहे की डोळ्याला जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण पूर्ण काळजी घेत असतो, बरोबर. तुम्ही बघितलं असाल 2 दिवसाआधीपासून तुम्हाला डोळ्यात अँटीबायोटिक ड्रॉप आणि गोळ्या टाकायला सांगितलंय. आम्ही सुद्धा हे पूर्ण ऑपरेशन थिएटर ह्या मशिनीने, इम्पोर्टेड मशिनीने स्पेशल केमिकल वापरून निर्जंतुक करतो. अजून आपण ऑपरेशनच्या दिवशी सुद्धा तुम्ही बघितलं असाल की तुम्हाला चेहरा 4 ते 5 वेळेस धुवून यायला सांगितलंय. आम्ही ऑपरेशनसाठी लागणारे मशीन क्लास बी ऑटोक्लेव्हने पूर्णतः निर्जंतुक करतो. ती निर्जंतुक करताना त्यात जे आपण इंडिकेटर टाकलेले असतात ते व्यवस्थित तितक्या टेम्परेचरला गेले आहे की नाही, तेवढं प्रेशर गेलं आहे की नाही, ते बरोबर पास झाले आहेत की नाही ते आपण चेक करतो. ते पास झालेले असतील तरच आपण ती सगळी इन्स्ट्रुमेंट्स ऑपरेशनसाठी वापरतो. जसं तुम्ही सकाळी आल्यापासून बघतच असाल, आपण डोळ्यात ड्रॉप टाकतोय. ऑपरेशनच्या डोळ्याच्या आजूबाजूला आपण बिटाडीनचं औषध लावूनच तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये आत घेतोय. ऑपरेशन थिएटरमध्ये आत घ्यायच्या आधी तुम्ही बघितलं असाल आपण स्टराईल कॅप घालतोय, तुम्हाला गाऊन चेंज करतोय, तुम्हाला पायात शू कव्हर घालून येतोय. आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये एंटर करतोय त्यावेळेस बाहेरील हवा ऑपरेशन थिएटरमध्ये येऊ नये म्हणून ती एअर कर्टनने आपण हवा सोडतोय. जसं आपण आत येतोय तर आपण 3 डोअर पास करून आपण मेन ऑपरेशन थिएटरमध्ये येतोय. ज्या वेळेस आपण ऑपरेशन थिएटरमध्ये आत येतोय तर तुम्ही बघत असाल की आपण ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करतोय त्या ऑपरेशन थिएटरमध्ये कुठल्याही वॉलला जॉईंट नाहीये. जॉईंटलेस फ्लोअर आणि सीलिंग आणि वॉल आहे. त्या लॅमेलर एअर फ्लो सिस्टीममुळे आपण पूर्ण ऑपरेशन थिएटरमधली हवा ऑपरेशन करताना पूर्णतः
स्टराईल फिल्टर करून बॅक्टेरिया फ्री, व्हायरस फ्री, फंगस फ्री करून ऑपरेशनच्या या टेबलवरती सोडली जाते. आपण ह्या मॉनिटरिंग सिस्टीममुळे आपण आतलं टेम्परेचर, ह्युमिडिटी हे सगळं मेंटेन करतोय. इव्हन आपण ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पूर्ण इन्स्ट्रुमेंट वापरले गेल्यानंतर सुद्धा आपण वेगळ्या अल्ट्रासोनिक क्लीनरने ते पूर्ण क्लीन करतोय. म्हणजे आपण जशी इथे काळजी घेतोय तशीच तुम्हाला सुद्धा ऑपरेशन नंतर 1 महिना काळजी घ्यायची आहे. आणि ती काळजी घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. डोळ्यातून बाहेर काही येऊ नये म्हणून फक्त जोर करायचा नाहीये आणि बाहेरील जंतू डोळ्याला आत जाऊन इन्फेक्शन होऊ नये म्हणून कुठलीही गोष्ट डोळ्याला बाहेरची लागू द्यायची नाहीये. वेळेवर ड्रॉप टाकायचे आहे आणि सांगितल्यानुसार आपल्याला दाखवायला यायचंय.